यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला पुन्हा एकदा गोदावरी नदीची जी पाणी पातळी वाढलेली बघायला मिळते। संध्याकाळपर्यंत ही धोक्याच्या पातळीच्या पुढे जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे गोदावरी काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सध्याची माहिती आहे त्यानुसार गंगापूर धरणातून सुमारे 12,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र जर अजून पाऊस वाढला तर विसर्ग वाढला तर त्याच्यामुळे धोका पातळी ही ओलांडू शकते। तिकडे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याची दृश्य आपण बघितलीच कशा प्रकारे पाणी आहे। दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी गेलेलं आहे। रामकुंड परिसरातली सर्व मंदिरं, रामसेतू पूल हे सगळं पाण्याखाली आहे। गंगापूर धरणातल्या पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यास सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातून सध्या 13,000 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते, त्यामुळे विसर्ग जर वाढला तर पाणी जे आहे ते आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकतं। गोदावरी नदीच्या काठावरील नागरिकांना त्यामुळे सतर्क राहा, सावध राहा असं प्रशासनाने आवाहन केलं। धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। गंगापूर धरणातून देखील सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदापात्रामध्ये केला जातोय। सध्या 13,000 पेक्षा जास्त क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून गोदापात्रात सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण जे मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेले आहे। तर दुसऱ्या बाजूला जो पुराचा इंडिकेटर समजला जातो दुतोंड्या मारुती, त्याच्या जवळपास मानेपर्यंत हे पुराचं पाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे एकूणच काही वेळात ही संपूर्ण गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडेल अशी परिस्थिती खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आजूबाजूचा परिसर देखील संपूर्णतः पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। आपण संपूर्ण गोदावरी नदीचं पात्र जर बघितलं तर ते अगदी दुतोंडी भरून ही गोदावरी नदी या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते। आजूबाजूचे सगळे मंदिर हे पाण्याखाली गेलेले आहे। बऱ्याच पैकी असलेला बाजारपेठांचा भाग, नागरी वस्तींचा परिसर या ठिकाणी देखील पुराचं पाणी हे शिरल्याचं पाहायला मिळतंय। तर एकूणच जर बघितलं तर रामकुंड परिसरात असलेला रामसेतू पूल देखील पूर्णतः पाण्याच्या खाली गेलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते त्या ठिकाणी प्रशासनाकडनं केलं जातंय। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।